बीडच्या परळीमध्ये मृत महादेव मुंडे यांच्या पत्नी ज्ञानेश्वर मुंडे आज पोलीस अधीक्षक नवनीत कावत यांची भेट घेतात। पोलीस उपाधीक्षकांकडे तपास देऊन अजून कुठलीही कार्यवाही न झाल्यामुळे ज्ञानेश्वरी मुंडे पोलीस अधीक्षकांची भेट घेतात। पोलीस अधीक्षकांची भेट घेण्यासाठी त्या परळीमधून रवाना झाल्यात आणि महादेव मुंडेंच्या हत्येचा तपास हा SIT किंवा CID कडे देण्याची मागणी ज्ञानेश्वरी मुंडे करणार आहेत। तर मागणी मान्य न झाल्यास ज्ञानेश्वरी मुंडे हे आमरण उपोषणही करणार आहेत। 21 ऑक्टोबर 2023 ला परळी तहसील कार्यालय परिसरात महादेव मुंडे यांची निर्घृण हत्या करण्यात आली होती। चर्चा झाल्यानंतर त्यांनी जे आम्हाला आश्वासन दिलं की आम्ही 10 दिवसात करू किंवा 15 दिवसात करू, त्यांच्या मागणीनुसार त्यांनी जे आम्हाला दिवस मागितले तर तेवढे दिवस देऊन मात्र आमरण उपोषण ठाम निर्णय आहे, मी करणारच आहे। जोवर आरोपी अटक होत नाही तोपर्यंत मी बसणार आहे।